नमस्कार मंडळी आपण खोक्याबाई पाहिलेला आहे आणि खोक्याबाईला एखादा पिक्चर सारखा जर सीन होत असेल, एखादा पिक्चर मध्ये एखादा हिरो कसा त्या फिर्यादीला एखाद्या डाकूला पकडून आणतो, त्या पद्धतीने प्रयागराज या ठिकाणी त्याला पकडण्यात आलं। अक्षरशः जे काही सीआयडी असेल, एसआयटी असेल, जे काही स्थानिक पोलीस असतील, जे काही पथक सरकारकडे आहेत, हे पूर्णपणे कामाला लागले होते आणि प्रयागराजमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्याला घेऊन येण्यात आलं। प्रयागराजमध्ये तो सापडला आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं आणि घेऊन आले। आता जे काही वाल्मिक कराड मोठा आका होता, बोका होता, तो आता पाठीमागे राहिलेला आहे। त्याला कोणत्याच प्रकारची आता व्हॅल्यू उरलेली नाही आणि एक नंबरवर आता खोक्याबाई आहे। खोक्याबाईकडे सगळे काही माणसं आहेत, तोडणारी माणसं सुद्धा आहे, भरमसाठ पैसा सुद्धा आहे आणि जे काही वाल्मिक कराड असतील, आता यांच्याकडे जी काही संपत्ती असेल त्याही पेक्षा खोक्याबाईकडे संपत्ती जास्त आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे। मीडियाच्या माध्यमातून तसं सुद्धा आपल्याला दिसत आहे। नेमकं सत्य काय आहे, कोण आहे एक नंबर, कोण आहे दोन नंबर, कोणाकडे आहे जास्त संपत्ती, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नंतर शेअर करा। मंडळी, ज्यार्थी संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर जे काही वाल्मिकांना कराड होता त्याला पकडण्याचं काम हे स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून, एसआयटीच्या माध्यमातून आणि सीआयडीच्या माध्यमातून चालू होतं। जवळपास 8 पथक या कामाला लागले होते, परंतु वाल्मिक कराड कुठेही सापडत नव्हता। वाल्मिक कराड शेवटी त्यालाच दया आली, ज्याला वाटलं आपल्यासाठी किती मेहनत सरकार घेत आहे, स्थानिक पोलीस घेत आहेत, सीआयडी घेत असेल, एसआयटी घेत असेल, परंतु आपण सापडत नाही, त्यासाठी त्याला दया आली आणि तो पोलिसांच्या स्वाधीन झाला। आता त्यांना जे काही स्वाधीन झाला होता त्या ठिकाणी एका 4 व्हीलरमध्ये, एका गाडीमध्ये तो आला होता आणि त्या ठिकाणी एसआयटीच्या सीआयडीच्या स्वाधीन झाला आणि जे काही कार्यकर्ते होते हे 5-50 कार्यकर्ते, त्याच्या पाठीमागे मोटरसायकल, आजूबाजूला लक्ष ठेवणारे लोक, असं काही चालू होतं। आता दया आल्यानंतर तो स्वाधीन झाला, परंतु वाल्मिक कराडकडे बिचाऱ्याकडे काहीच नाही। त्याच्याकडे काही महागड्या गाड्या नाहीत, त्याच्याकडे काही आयफोन नाहीत, एखादी 1-2 लाखाचे मोबाईल नाहीत, एखादी बंदूक नाही, परंतु खोक्याबाईकडे भयानक लोक आहेत। आता खोक्याबाईकडे जे काही लोक आहेत ही टोळी मोठी आहे। ही टोळी अक्षरशः कचाकच कापते। काय कापते हो? ऊस कापते हो। कारण तर हा माणूस, हा खोक्याबाई त्या ठिकाणी एका समाजाचा आहे, एका विशिष्ट समाजाचा आहे, विशिष्ट समाजाला रंगवल्या जात आहे, जातीवाद रंगवल्या जात आहे आणि याला त्या ठिकाणी एक मोठा असा गुन्हेगार ठरवला जात आहे। मान्य आहे, त्यांनी गुन्हा केला, त्यांनी बेदम त्या मुलाला मारलं, त्या ठिकाणी त्याच्या पायावरती बॅटचे फटके दिले, पाठीमागे फटके दिले, जिथे नाही तिथे फटके दिले। हा गुन्हाच आहे, हा गुन्हा त्यांनी करायला पाहिजेत नव्हता, परंतु काय कारण होते, त्या कारणामुळे मी त्याला मारलं, त्या ठिकाणी माझा राग अनिवार्य झाला असं त्या खोक्याबाईंनी सांगितलं। माझ्या मित्राच्या पत्नीला त्याने नको त्या गोष्टी केल्या किंवा एखादी गलत गोष्ट केली म्हणून मला ते राग अनावर झाला आणि त्या कारणाने मी त्या खोक्याबाईंनी त्याला मारलं असं त्याचं म्हणणं होतं। आणि जे कचाकच कापणारे लोक आहेत ते मुकरदमाचे असल्या कारणाने जे काही ऊसतोड कामगार असतील त्या ठिकाणी ते टोळ्या जमा करतो, त्या ठिकाणी टोळ्या जमा झाल्यानंतर त्याला कामाला नेतो आणि जे काही त्याची 8 दिवसाची पेमेंट असेल, 15 दिवसाची पेमेंट असेल, 1 महिन्याची पेमेंट असेल किंवा एखाद्या जोडीमध्ये, प्रत्येकी जोडीमध्ये 50 ते 1 लाख रुपये देण्याची अशी तरतूद आहे त्या टोळीची, ऊसतोड कामगाराची। आणि त्या टायमाला तो पैसे देत असतो त्या टोळीला आणि ज्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्याच्या बाहेरच्या ठिकाणी जर गेला तर त्या ठिकाणी ते पैसे घेऊन जातो आणि 50,000 रुपये ॲडव्हान्स देतो असं त्याचं सांगणं आहे आणि ते खरं आहे। जे काही ऊसतोड कामगार असतील त्याला पैसे ते वाटण्याचं काम करत होता। खरं तर हा गुन्हेगार आहे, मी त्याची बाजू घेत नाही, परंतु जे काही पैसा होता त्याच्याकडे हा लोकाला वाटण्यासाठी होता। त्याचबरोबर आता जे काही त्याच्याकडे 4 व्हीलर नसतील, एखादी 2-4 4 व्हीलर असतील, एखाद्या मित्राच्या असतील, असंही त्याचं म्हणणं आहे आणि त्या 4 व्हीलरमध्ये तो घुमत आहे, तो फिरतो आणि जी काही टोळी असेल त्याच्याकडे ऊस तोडण्याचं काम असते। आता खरं तर हा काही मोठा गुन्हेगार नव्हता, त्या ठिकाणी
जे काही स्थानिक पोलीस असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या ठिकाणी फिर्यादीच्या माध्यमातून, त्या टोळीला मारहाण करण्याच्या माध्यमातून किंवा पैसे वाटण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो काही आरोप झाला होता त्या आरोपाच्या माध्यमातून काही गुन्हे त्याच्यावरती दाखल झालेले आहेत. परंतु याला पकडण्याकरता टाइम लागला नाही. याला एखाद्या पिक्चर सारखा सीन झाला. त्या ठिकाणी जे काही स्थानिक पोलीस असेल, CID असेल, जे काही पथक असतील ते कामाला लागले, प्रशासन कामाला लागलं आणि अक्षरशः त्याला प्रयागराजमधून पकडण्यात आलं. प्रयागराज त्या ठिकाणी पकडलं आणि हेलिकॉप्टरमधून त्याला घेऊन आले. परंतु या ठिकाणी सांगायचं तात्पर्य झालं, जे काही राजकीय दहशत आहे ही मोठी आहे आणि याला साथ करण्याकरता वाल्मी कराडाला मोठा सपोर्ट आहे. मग ते धनंजय मुंडे असो किंवा इतर कोणी असो, परंतु साथ निश्चितच आहे. जे काही वाल्मी कराड असेल त्यापैकी जो आंधळे असेल तो पकडला जात नाही, अद्यापही पकडला गेला नाही. ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन असेल, CID असेल, SID असेल, त्यांना त्यांच्या पद्धतीने जर काम करू दिलं तर मग आंधळे काय, आंधळीचा बाप सुद्धा सापडेल. परंतु ज्या पद्धतीने या खोक्याला पकडून आणलं त्याच पद्धतीने हे आंधळ्याला सुद्धा पकडून आणू शकत होते. परंतु राजकीय प्रेशर असल्या कारणाने ते पकडल्या जात नाही. आता त्या चाटेचा फोन सापडत नाही म्हणे. आता फोन जर सापडला तर मग काय होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर चाटेचा फोन सापडला तर मग जे काही रेकॉर्ड असतील, संतोष देशमुख यांना जी काही मारहाण करण्यात आली होती त्याच्या व्हिडिओ रेकॉर्ड असतील, वाल्मी कराडाचं संभाषण असेल, जे काही पुरावे असतील आणि वाल्मी कराडांनी कोणाला फोन केला होता, त्यापूर्वी कशा पद्धतीने फोन कोणाचा आला होता, हे सगळं त्यामध्ये सापडणार आहे. म्हणून वाल्मिक जो काही विष्णू चाटे आहे त्या विष्णू चाटेचा फोन सापडत नाही. या ठिकाणी जर प्रशासनाला त्यांच्या पद्धतीने जर काम करू दिलं तर ते निश्चितच त्या आंधळेला पकडतील, त्या चाटेचा सुद्धा मोबाईल सापडेल आणि जो काही मोका आता वाल्मी कराडवर लागलेला आहे निश्चितच त्याला फाशीची सजा सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्या पद्धतीने काम केलं गेलं तरच होईल. आता मग तुम्ही शोधा याच्यातून नेमकं सत्य काय आहे आणि वाल्मी कराड एक नंबर आहे की खोके एक नंबर आहे हे तुम्ही ठरवाल. कारण तर तुम्ही सज्ञ आहात, तुम्हाला माहीत आहे काय चालू आहे सध्या महाराष्ट्रात हे आपल्याला पक्कं माहीत आहे. त्यासाठी नक्कीच कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय शिवराय.